नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत आणि किल्ले खैराईच्या कुशीत वसलेले स्वच्छ आणि सुंदर निसर्गाचे अंगण अर्थात हर्सुल जवळील तोरंगण हे गाव. खरं तर आपल्या गावाचा विकास व्हावा, गाव सुंदर दिसावं, स्वच्छ असावं, गाव देशाच्या नकाशावर दिसावं असा विचार प्रत्येक गावकऱ्याला वाटणं स्वाभाविकच. आणि हाच विचार उराशी बाळगून तोरंगण गावाचा केवळ 2 वर्षातच झपाट्याने विकास साधत आदर्श गाव बनवण्याचा विचार बाळगणारे लोकनियुक्त युवा सरपंच राहुलजी बोरसे. नमस्कार, मी राहुल बोरसे, तोरंगण वाहंदरीपाडा या ग्रुप ग्रामपंचायतीचा सरपंच. आम्ही तोरंगण गावाला एक चांगल्या आदर्श गावाच्या विकासाकडे नेण्यासाठी सगळे गावकरी मिळून आणि सर्व सहकारी मिळून प्रयत्न करत आहोत. आमच्या गावाला सुरुवातीला आम्ही डिजिटल कमानीपासून सुरुवात केली, तर गावात आमच्या असलेल्या सर्व गल्ले आणि सर्व परिसर हा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावात असलेली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही नदीवरून वापरण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी अशा 2 प्रकारच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर परिसरातील मुख्य चौक आणि परिसर हे सुशोभीकरण केलेले आहे. सुंदर असा आम्ही सेल्फी पॉईंट तोरंगणला बनवलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी शौचालय, स्मशानभूमीजवळ पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर पुण्यातील एका संस्थेमार्फत 3 पाण्याच्या टाक्यांची निर्मिती, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल यांच्या विविध योजनांमधून गावांतर्गत सर्व रस्ते मंजूर केलेले आहेत, तर काही पूर्णत्वास झालेले आहेत व काही येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध त्याचबरोबर एक आदर्श गाव बनवण्यासाठी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची मिळून वाटचाल सुरू आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं, दिव्याला दिवा जोडला की दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं की फुलमाळ तयार होते. अगदी तसंच माणसाला माणूस जोडला की जिवंत वाहणाऱ्या झऱ्यासारखा माणुसकीचा समाज तयार होतो. एकीचे बळ या युक्तीप्रमाणे सर्व गावकरी एकवटले. गावाचा विकास झाला पाहिजे या ध्यासाने आपापल्या परीने गावासाठी योगदान देऊ लागले. ग्रामपंचायतच्या सहकार्याने गावाचा विकास होण्यास सुरुवात झाली. आमच्याकडे इथे पुरातन आदिवासी चिरा ज्या पडलेल्या अवस्थेत होत्या, मोडकळीस आलेल्या होत्या, इथे घाणीचं साम्राज्य झालं होतं, त्या आमच्याकडे असलेल्या पेसा निधीचा आम्ही एक सदुपयोग करून इथे चांगलं असं आदिवासी चिरा संवर्धनाचं हे काम उभं केलेलं आहे. त्याचबरोबर गावातील सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे. शाळा आमची 1 ते 8 पर्यंत असून तिथे वारंवार चोऱ्या वगैरे व्हायच्या, म्हणून आम्ही संपूर्ण शाळा परिसर 8ही वर्ग CCTV कॅमेऱ्यात आणलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या गावातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाड्या, व्यायामशाळा, सभामंडप, त्याच मारुती मंदिर परिसर हा देखील आमचा संपूर्ण CCTV कॅमेऱ्यात आहे. एकूणच आमच्या गावाची सुरक्षा देखील आम्ही चांगल्या पद्धतीने वाढवलेली आहे. गावांमध्ये शोषखड्ड्यांची निर्मिती करून त्याचबरोबर लोकांना जनजागृती करून आपण सांडपाणी रस्त्यावर येण्यापासून उद्बोधन करत आहोत आणि त्यापासून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहोत. आमच्या अंगणवाड्या डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आम्ही शाळेमध्ये विविध संस्थांमार्फत वह्या असतील, कपडे असेल, वाटपाचे कार्यक्रम वारंवार घेतो. गावाच्या सर्वांगीण विकासात कलेलाही तितकेच महत्त्व आहे. तसं पाहिलं तर गावातील संपूर्ण समाज आदिवासी, परंतु विविधतेत एकता असावी या प्रगल्भ विचाराने गावात विविध कला पथके तयार करण्यात आलेली आहेत. नमस्कार, मी लता दिलीप बोरसे, तोरंगण पोलीस पाटील.
मी पोलीस पाटील 2016च्या भरतीमध्ये लागली. त्याच्यावरून माझा एक अनुभव आहे की आमचा गाव खूप मोठा आहे, पण अतिशय चांगला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक संदर्भात, प्रत्येक गोष्टीला ते कोणतेच अडचणी पडू देत नाही. आणि म्हणजे माझा गाव जरी मोठा असला आणि मी जरी लेडीज पोलीस पाटील असले तरी पण म्हणजे मला माझ्या गावाचा गर्व आहे की माझा गाव म्हणजे मला सपोर्ट करतोय एक लेडीज असून बी. आणि दुसरं म्हणजे आता माझ्या गावात जे मोठमोठे कार्यक्रम वगैरे होतात तर आमचा जो सरपंच आहेत राहुल बोरसे, हे पण एकदम तरुण आहेत, पण त्यांचा पण एकदम म्हणजे एवढा एक्सपिरियन्स आहे का त्यांनी एवढे 2 वर्षातच नको तेवढी कामे त्यांनी केली आहेत आणि गावचा पण त्यांना सपोर्ट आहे. का तर त्यांनी एकदा जिद्द केली की मी हे काम करणारच, ते करून दाखवतात. म्हणून मला वाटतं की आमच्या गावाचा विकास जेमतेम लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा वाटते मला. गावाचा विकास झालाच पाहिजे असा ज्याने दिला संदेश, गावाचा विकास झालाच पाहिजे असा ज्याने दिला संदेश, मदतीस सदैव तत्पर, कृतज्ञ असं फाउंडेशन स्वदेश, कृतज्ञ असं फाउंडेशन स्वदेश. गावाचा कायापालट करण्यास खारीचा वाटा असणाऱ्या स्वदेश फाउंडेशनचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. माझं नाव अनिल लक्ष्मण मस्के. मी स्वदेश फाउंडेशनमध्ये वरिष्ठ समन्वयक म्हणून काम करतो. स्वदेश फाउंडेशन ही संस्था आदरणीय श्री रॉनी स्क्रूवाला सर आणि झरेना मॅडम यांची आहे. गेल्या 25 वर्षापासून रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेश फाउंडेशन संस्था ही विविध घटकांवर काम करते. आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि रोजगार या घटकांवर तिथं काम चालू आहे. स्वदेश फाउंडेशन एक आदिवासी आणि गरीब गरजू भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. यामध्ये ज्या लोकांना जी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा भागांची निवड करून त्या ठिकाणी स्वदेश फाउंडेशन संस्था काम करते. नाशिकमध्ये पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या 4 तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनचं काम चालू आहे. त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये आता नुकतंच आम्ही तोरंगण हर्सूल या गावामध्ये आम्ही काम चालू करतोय. तर गाव विकास आराखड्याच्या माध्यमातून आपले गाव एक स्वप्नातील गाव कसे होईल या अनुषंगानं स्वदेश फाउंडेशन, गाव आणि शासन ह्या तिघां मिळून आम्ही गाव स्वप्नातील गाव होण्यासाठी प्रयत्न करतोय. स्वप्नातील गावाच्या विकासाची 5 तत्व जी आहेत त्याच्यामध्ये स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर आणि समृद्ध हे 5 घटक जेव्हा परिपूर्ण होतील तेव्हाच गाव स्वप्नातील होईल. तर आदर्श गाव विकास समिती आणि त्यांच्या सहकार्यासाठी सहकार्य करत असताना शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या सोबत असणार आहे. आणि सर्वांनी मिळून हे गाव जे आहे एक स्वप्नातील गाव कसं होईल हा एकच अजेंडा स्वदेश फाउंडेशन आणि ग्रामस्थ आम्ही ठरवलेला है। नमस्कार, मेरा नाम अवनिजा द्विवेदी है। मैं स्वदेश फाउंडेशन में एज अ मैनेजमेंट ट्रेनी काम कर रही हूँ और आज हम तोरंगन गांव में अपना प्यारे का डे 1 था आज हमारा, और हमने ऑब्जर्व करा कि आज पूरा गांव एक साथ आया। हम लोगों ने रैली निकाली गांव में जिसमें यहाँ का लोकल कस्टम भी बाहर निकल के आया, लोगों ने परफॉर्म करा और मोर देन 500 हाउस होल्ड्स पार्टिसिपेटेड इस एक्टिविटी में। एंड हमने डिफरेंट लोगों के साथ बातें करी, वुमेन्स के साथ, फार्मर्स के साथ, एजुकेशन के लिए बात करी और लोगों से उनका विजन जाना। लोग काफ़ी एनर्जी के साथ में आए हैं, उन्होंने अपने पॉइंट्स शो किए हैं, अपना सपोर्ट शो किया है और ये सारे पॉइंट्स कवर करने के बाद हम लोगों ने साथ में कम्युनिटी लंच भी किया। यहाँ पे मोर देन 1000 पीपल का खाना एक साथ बना है विच इज़ रियली स्पेशल एंड लुकिंग फॉरवर्ड कि हम यहाँ पे ड्रीम विलेज बनाएं। लोगों की एनर्जी बहुत हाई है, फाउंडेशन की एनर्जी बहुत हाई है, सो आई होप कि हम विद इन अ ईयर और सो हम अपना ड्रीम विलेज के बहुत करीब पहुँच जाएंगे और ये तोरंगन बहुत जल्दी एक ड्रीम विलेज बन जाएगा। थैंक यू। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी रतन बागुल, ग्रामपंचायत तोरंगन हे येथे मागील 12 वर्षापासून कार्यरत असून स्वदेश फाउंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या माझ्या स्वप्नातील गाव हा जो उपक्रम आहे तो बघता मागील 10 वर्षामध्ये जो लोकांचा एकूण सहभाग पाहिला तर तो सहभाग असा प्रत्यक्षरित्या कधीही मिळत नव्हता, परंतु आता स्वदेश फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या माझ्या स्वप्नातील गाव या उपक्रमाअंतर्गत जे गाव एकत्रित आलेलं आहे तर याच्यामुळं गावाचा विकास हा नक्कीच चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे। हे गावाच्या एकूण लोकांच्या सहभागावरूनच आपल्या लक्षात येत आहे। आदर्श गाव बनण्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये
एक आदर्श गाव विकास समिती तयार केलेली आहे की ज्या समितीकडे आपण गावातील प्रत्येकी 40 घरं किंवा कुटुंब असे वाटप केलेले आहेत, जेणेकरून आमच्या गावात असलेले 500 कुटुंबांपर्यंत माणूस पोचणे आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर आम्ही एक निगराणी समिती तयार केलेली आहे की जे आम्ही गावात कामं करतोय त्याच्यावरती देखभाल ठेवण्याचं काम ती कमिटी करणार आहे। त्याचबरोबर शिक्षण समिती जी शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठीची आम्ही एक कमिटी तयार केलेली आहे, त्या कमिटीमार्फत आपण ते काम करणार आहे। त्याचबरोबर आम्ही एक उपजीविका कमिटी तयार केलेली आहे, तसेच महिलांसाठी महिला कमिटी तयार केलेली आहे। अशा विविध 5 ते 6 कमिट्यांच्या मार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। प्रयत्नांती आशावादी तोरंगण आमचं गाव, प्रयत्नांती आशावादी तोरंगण आमचं गाव, निपक्षवादी धर्मनिरपेक्ष गावाचे या देशात झळकावे नाव, या देशात झळकावे नाव।